या क्षणाला सुधीर मुनगंटीवार बोलतायत, थेट जाऊयात. भारतीय जनता पार्टीमध्ये या तुम्हाला निवडूनही आणू आणि सन्मान देत तुम्हाला सन्मानाचं पदही बहाल करू. असं आहे. माननीय गडकरीजी यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्षापूर्वी त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य की मी आत्महत्या करेन पण पक्ष कधी सोडणार नाही. माननीय गडकरींचं इतकं मोठं व्यक्तिमत्व त्यांना संशयास्पद करणं किंवा अशा पद्धतीने आपण भाष्य करून गडकरींच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनात गडकरी साहेबांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये काहीतरी वितुष्ट आहे असं संदेह निर्माण होईल असं वातावरण करणं, मला वाटतं की इतक्या मोठ्या स्तरावरच्या नेत्याला या बाबतीमध्ये चिंतन मंथन केलं पाहिजे. गडकरीजी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. अतिशय देशासाठी उत्तम कार्य करणारे आणि फक्त उत्तम कार्यच करत नाही, कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या, संसदेमध्ये त्यांच्या एका प्रस्तावावर 68 खासदारांनी चर्चेत सहभाग घेतला आणि 68 पैकी 67 सर्वपक्षीय खासदारांनी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं. अशा व्यक्तिमत्वाला आपल्या एका वाक्याने कारण नसताना संदेहास्पद केलं जातं. असं उद्धवजींनी करू नये. भाऊ, संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. ते म्हणाले उद्धव ठाकरे शरद पवार यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवलं आणि त्या लालसेपोटी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यावेळेच्या राष्ट्रवादीची धरोबा केला. भाजपने देखील त्यांना शब्द दिला होता, नंतरची 2.5 वर्ष मुख्यमंत्री करतो. उद्धव ठाकरेंनी शपथ घेऊन सांगावं. असं आहे, कमीत कमी लोकांना शपथ या शब्दावरचा विश्वास संपेल असं करण्याची आवश्यकताच नाही. आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या सोबत चर्चा करतो तेव्हा ती गुप्तपणे कधीच होत नाही. अशा बाबतीमध्ये एखादं पद द्यायचं असेल या संदर्भामध्ये एकत्रितपणे भाष्य केलं जातं. जेव्हा आमचं एकत्रित भाष्य झालं तेव्हा मुख्यमंत्री पदाबाबतीत कोणतीही घोषणा झाली नव्हती. बाकी पदांच्या बाबतीमध्ये समसमान हा विषय झाला होता. आजही ती पत्रकार परिषद युट्यूबवर आहे, तिथं कुठं मुख्यमंत्री पदाबद्दल सांगितलं. आणि जेव्हा अमितभाई एकदा नव्हे 10 सांगताय आणि तेही सोडून द्या, जाहीर सभा झाल्या होत्या ना, जाहीर सभेत विश्वगौरव, देशनायक, युगपुरुष आमचे नरेंद्र मोदीजी हे नेहमी देवेंद्रजीचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणायचे. मग प्रश्न कुठं आला? जाहीरपणे हजारो लाखोच्या सभेत अमितभाई, लाखोच्या सभेत नरेंद्र भाई जेव्हा देवेंद्रजीला मुख्यमंत्री म्हणून म्हणत होते, मग तेव्हा तुम्ही सभेत उभं राहून काय नाही म्हणालात की आपलं तर ठरलं आहे. जाहीरपणे तुम्ही तुमच्या भाषणातही कधी उल्लेख केला नाही. आपण वाट पाहत होता की उद्या जर भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा धोका देण्यासाठी अशा वाक्याची पेरणी करायची आणि तसेच वाक्याची पेरणी तुम्ही केली. जेव्हा 24 ऑक्टोबर 2019 रोजी निकाल यायला सुरुवात झाली आणि भारतीय जनता पार्टी 104, 105, 106 मध्ये साधारणतः आघाडीवर दिसायला लागली आणि तुम्हाला असं तेव्हा लक्षात आलं की जर मी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो तर काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. सारे अपक्ष जरी भारतीय जनता पार्टीसोबत गेले तरी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. तेव्हा मात्र तुमची कपोकल्पित विधानाची सुरुवात झाली. बरोबर 4 वाजता जेव्हा निकाल आता अतिशय स्पष्टपणे कौल देत होते तेव्हा तुम्ही 4 वाजता पत्रकार परिषद घेतली. तुम्ही ती पत्रकार परिषद 11 वाजता घेतली नाही, 12 वाजता घेतली नाही, बरोबर 4 वाजता जेव्हा हे लक्षात आलं की आता कोणताही कौल बदलला जाऊ शकत नाही आणि तेव्हा तुम्ही बरोबर अमितभाईचा दाखला दिला, 2.5 वर्ष सांगितलं आहे आणि त्या पद्धतीने मग पुढे तुमचा प्रवास हा जनादेशाच्या उमानाकडे सुरू झाला. उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हणलंय काश्मीर मोकळा श्वास घेत असेल तर आजपर्यंत निवडणुका का घेतल्या नाही, कोर्ट देखील सांगतात तरी निवडणुका घेत नाही. निवडणुका होईल नाही एवढी घाई काय? याच्या अगोदरही असं अनेकदा झालं होतं की जेव्हा एखाद्या राज्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते, आता आपल्या इकडे कोर्टाने
नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या घ्यायच्या आहेत त्या घेतल्यात का? राहिल्या आहेत. पण त्यातून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना असं भाष्य करत निवडणुका म्हणजे आमच्यासाठी सर्वोपरी आहे, सत्ता म्हणजे आमच्यासाठी सर्वोपरी आहे, शांती अमन हे आमच्यासाठी काही महत्वाचे विषय नाही हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. विजय वडेट्टीवारांनी असं म्हणलेलं आहे की ऑपरेशन सक्सेस झालं मात्र पेशंट डेड असा महायुतीचा फॉर्म्युला आहे. यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट आता डेट होताना पाहायला मिळणार आहे. नाही ठीक आहे, त्यांनी शिवसेनेपेक्षा काँग्रेसपेक्षा आणि राष्ट्रवादीपेक्षा कोणापेक्षा काँग्रेसला जास्त जागा मिळणार आहे ते पहिल्यांदा ठरवून घ्यावं. त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा जास्त कोण लढणार आहे हे ठरवावं आणि मग इतरांवर टीका करावी. उद्धव ठाकरे असं म्हटले की महिषासुरासारखं हुकुमशाही जी सुरू आहे ती आता संपवा. असं आहे, आता ती आमची की त्यांची, आणि त्यांची संपवण्यासाठीच हुकुमशाही गुवाहाटीला देवीच्या आशीर्वादालाच गेले होते ना. देवीचा आशीर्वाद घेऊनच हुकुमशाही माननीय एकनाथ शिंदेजींनी संपवली. तर त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यावर या अगोदरच कार्यवाही झालेली आहे. संजय शिरसाट असं देखील म्हणतात, आम्ही जर उठाव केला नसता तर भाजपचे 105 आमदार देखील विरोधात बसल्याचे, आमचा उठाव देखील तितकाच महत्वाचा होता. नाही तितका काय, पूर्णच महत्वाचा आहे. याच्याबद्दल काही वाद असण्याचं काही कारण आहे का? त्यांनी उठाव केला नसता तर उद्धवजींचं सरकार हे इतिहासात जमा झालं नसतं, तर त्यांच्या मताशी दुमत असण्याचं काय कारण आहे? सर्वांनाच माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये उठाव झाल्यानंतर जनतेला नकोसं असणारं सरकार हे इतिहासामध्ये जमा झालं. याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण मला वाटत. वडेट्टीवारांनी असं म्हणलंय की नरेंद्र मोदींनी महिला दिनानिमित्त गॅसचे भाव कमी केले 100 रुपये, तर त्यांनी 400 रुपये भाव कमी केले होते आणि नेमका आजच मुहूर्त का केला? नाही ठीक आहे, आज मुहूर्त आपण अनेकदा घोषणा करताना काही मुहूर्तांवर करतो. एखादा दिवस असतो, दिनविशेष असतो आणि त्या दिनविशेषाच्या दिवशी आपण घोषणा करण्याची पद्धत आजची नाही आहे. स्वातंत्र्यानंतर तुम्ही जर 1952ला सार्वत्रिक निवडणुका ज्या सुरू झाल्या तेव्हापासून निवडणुकीत विजय झाल्यानंतर आपण अशा घोषणा करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये आक्षेप असण्याचं कारण नाही. प्रश्न राहिला किती रुपये सूट द्यायची. समजा आम्ही कमी दिली असेल तर कर्नाटक सरकारचा जो गॅसवरचा कर आहे तो त्यांनी कमी करावा. त्यांचं सरकार आहे म्हणजे इतर राज्य सरकारला त्यांच्यापासून मार्गदर्शन आणि ऊर्जा मिळेल. भाऊ, भाजप जे आहे ते आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 35 जागा राज्यात लढेल असा आदेश देण्यात आला अशी माहिती मिळाली. चुकीची माहिती आहे, कपोकल्पित आहे आणि या माहितीला कोणतेही तर्कसंगत उत्तर नाही. मला जी माहिती आहे ती ही आहे की माननीय एकनाथ शिंदेजींचा व अजितदादांचा योग्य सन्मान होईल अशाच पद्धतीचं जागा वाटप होणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा प्रयत्न आहे की आमचे हे निकटचे मित्र यांच्या मनात अशा कोणतीही भावना जन्माला येऊ नये की आम्ही भारतीय जनता पार्टीला मदतीचा हात पुढे केला आणि तो हात भारतीय जनता पार्टीने झिडकारला असा भाव येणार नाही अशी काळजी आमचं पक्ष नेतृत्व निश्चित घेत आहे. राज्यातल्या लोकसभेचे अनेक सर्वे जे आहेत भाजपने केलेले आहेत त्यामध्ये 12 अशा जागा आहेत त्या ठिकाणी जे दिग्गज खासदार आहेत त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे अशी चर्चा आहे. नाही आता ते तर आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे काही सर्वे आहे त्यावर ठरवेल. याच्याबद्दलची माहिती कोणाला तिकीट देईल, कोणाची तिकीट कमी होईल ही माहिती काही माझ्याकडे नाही आहे. हे केंद्रीय आमचं जे बोर्ड आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने या संदर्भामध्ये अभ्यास करते, सर्वेक्षण करतं, आकलन करतं आणि निश्चितपणे आमचे मोदीजी यांना दीर्घदृष्टी आहे, दूरदृष्टी आहे व दिव्य दृष्टी है। भाऊ, हिंदी में जानना चाहेंगे कि महाराष्ट्र में सीटों के बंटवारे पर कंफ्यूजन है। कोई 35 सीट कह रहा है, 30 कह रहा है, 32 कह रहा है। बीजेपी कितनी सीटों पर लड़ रही है और मित्र पक्ष के भीतर जो असंतोष है, रामदास कदम जिस तरीके की भाषा बोल रहे हैं आप लोगों के प्रति, उसको कैसे देखते हैं? देखो भाई साहब, जगह कितनी कौन गढ़ेगा ये तो
हमारे तीनों पार्टी के नेता एकत्रित बैठते हुए इस पे विषय पे निर्णय होगा। मगर मैं इतना कह सकता हूं कि माननीय हमारे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी हो या माननीय अजित दादा की राष्ट्रवादी पार्टी हो, शिवसेना और राष्ट्रवादी ये दोनों पार्टी का सम्मान ये निश्चित रूप से होगा। ये मैं विश्वास से बता सकता हूं। भारतीय जनता पार्टी उनके साथ ऐसा कोई गलत व्यवहार नहीं करेगी कि जिसके कारण उनके मन में कोई पश्चाताप का भाव निर्माण हो। उद्धव ठाकरे नितिन गडकरी जी को लेकर कहते हैं कि नितिन जी का बीजेपी में बहुत अपमान हो रहा है, पहली लिस्ट में उनका नाम नहीं आता है। मैं उनको कहता हूं कि वो शिवसेना उद्धव ठाकरे के साथ आए, उनका पूरा सम्मान रखा जाएगा। देखो, गडकरी जी का वो प्रसिद्ध उदाहरण है, कई टीवी चैनल्स के इंटरव्यू में उन्होंने बताया है कि एक जमाने में कांग्रेस के एक नेता ने उनको अपने पार्टी का निमंत्रण दिया था, तो माननीय गडकरी जी ने कहा मैं आत्महत्या करना पसंद करूंगा, मैं कांग्रेस में नहीं जाऊंगा। गडकरी जी ये ऐसे नेता है कि आखिरी सांस तक उनके मन में दूर दूर तक ये विचार कभी आ नहीं सकता। इतना ही नहीं, हर जन्म में जब भी उनको याद आएगा वो भारतीय जनता पार्टी का ही झंडा हाथ में लेंगे। यहां पे नमस्ते सदा वत्सले मातृभूमि, ये प्रार्थना करने वाला ये खुर्ची सत्ता इसका मोह कभी नहीं कहता। वो मातृभूमि की सेवा ये संकल्प के साथ चलता है। तो ये एक गलत धारणा है, गलत भाव है, वो गडकरी जी को पहचान नहीं पाए। उनको लग रहा है कि गडकरी जी चुनाव की राजनीति करते हैं। वो चुनाव की राजनीति नहीं करते, वो देश के सेवा की राजनीति करते हैं। इसीलिए कन्याकुमारी से कश्मीर तक इस देश का कोई भी व्यक्ति हो, मोदी जी के बाद अगर इस देश में किसी व्यक्ति को, किसी नेता को अगर हम सम्मान के रूप से देखते हैं तो मोदी जी, अमित भाई, राजनाथ सिंह और गडकरी जी, ये चार नेताओं की ओर देश बड़े सम्मान की नजर से देखता है। भाऊ, राहुल गांधी की सभा को लेकर के, राहुल गांधी का चूंकि यहाँ अंतिम अपना भारत जोड़ो यात्रा है, उसके लिए 6-7 लोगों की कमेटी बनाई है ताकि वो भीड़ इकट्ठा हो सके, एक ग्रैंड समारोह आयोजित किया जा सके। इसको कैसे देखते हैं? नहीं, ठीक है, हर राजनीतिक पार्टी की चुनाव की तैयारी के लिए कुछ योजनाएं होती है। अब उनको भीड़ इकट्ठी करने की आवश्यकता भी है। आप देखते हो कि पश्चिम बंगाल में जहां कभी बड़े बड़े नेता कांग्रेस के वहां से मुख्यमंत्री बने, कभी देश के केंद्रीय मंत्री बने, राष्ट्रपति तक पहुंचे थे, वहां पे पिछले चुनाव में उनका एक भी विधायक नहीं आया, 0 आया। हमारे नेता राहुल गांधी जी देश के बड़े नेता के तौर पे बात करते हैं। एक नेता गुजरात से उत्तर प्रदेश में आकर चुनाव जीतते हैं और एक नेता जिनके पुरखे भी उत्तर प्रदेश से जीतते थे, वहां हार खाकर उनके केरल में जहां पे मुस्लिम बहुल संसदीय क्षेत्र है वहां जाकर खड़ा होना होता है। तो मुझे लगता है कि उनकी अगर लोकप्रियता होती तो केरल में क्यों खड़े होते, वो तो उत्तर प्रदेश में खड़े होते, महाराष्ट्र में खड़े होते, वो खड़े होते केरल में, और ऐसी लोकसभा से, वायनाड से, जहां पे उन्हें पता है कि हमारे मुस्लिम भाई मतदान संख्या में ज्यादा है। भाऊ, एक सवाल जो बहुत महत्वपूर्ण है कि जिस शिवाजी पार्क से कभी बाला साहब ठाकरे रैली संबोधित करते थे, कांग्रेस को गालियां देते थे, कहते थे कि वो विचारों से भरते हैं, कहीं न कहीं उसको तमाम सारे छिटा कर, उसी शिवाजी पार्क को रैली के तौर पर राहुल गांधी को चुना गया है और वहां पर विपक्षी दल की एकता दिखाने का प्रयास होगा। यानी राहुल के साथ उद्धव भी बैठेंगे और बीजेपी को गालियां देंगे उसे शिवाजी पार्क से। देखो, ऐसा है, उनका प्रवास जो है वो शिवाजी पार्क से बारामती के गोविंद बाग तक हुआ है। जब गोविंद बाग तक उनका प्रवास हुआ, उसी समय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी का जो कथन था कि मैं कभी कांग्रेस, राष्ट्रवादी जैसे पार्टियों के साथ कभी हाथ नहीं मिलाऊंगा, जिस दिन हाथ मिलाऊंगा उस दिन मैं अपनी दुकान को बंद कर दूंगा। अब उद्धव जी ने शिवाजी पार्क से गोविंद बाग तक का ये जो सफर सत्ता के लिए किया, खुर्ची प्राप्त करने के लिए किया, उसका नतीजा उनको भुगतना पड़ रहा है। आज उनके साथ में जिन लोगों ने 35-35, 40-40 साल तक हाथ में भगवा लेके एक भयमुक्त, गर्वमुक्त, वासना मुक्त विचार इस राज्य को दिए, 80% समाजकारण, 20% राजकारण, ये जिन
स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का सूत्र था, उसको बदल के 100% राजकारण शुरू हुआ और उसके नतीजे अब उनको भुगतने पड़ रहे हैं। तो ये तो है कि जब आप बीज बोओगे बबूल के तो बेर कहां से आए। शिवाजी पार्क छोड़ दिया, महाशिव आघाडी का शिव निकाल दिया, तो ये तो होना ही था। तो हा प्रश्न मराठीमध्ये ज्या शिवाजी पार्कहून बाळासाहेबांनी कायम सातत्यानं काँग्रेसवर टीका केली, तिथं राहुल गांधींची सभा होती आणि कदाचित उद्धव ठाकरे सुद्धा या सभेला उपस्थित राहतील। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळा शेजारी काँग्रेसची सभा, त्यात उद्धव ठाकरेंची उपस्थिती, ये तो होना ही था। शिवाजी पार्क पासून गोविंद बाग पर्यंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या स्वार्थापोटी प्रेमापोटी जो प्रवास सुरू झाला, ज्या काँग्रेसबद्दल स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की जिस दिन मुझे कांग्रेस से हाथ मिलाना पड़ेगा उस दिन मैं दुकान बंद कर दूंगा, आणि मग बाळासाहेबांचं म्हणणं तंतोतंत खरं झालं। जे नेते, जे शिवसेनेचे शिवसैनिक, कडवे शिवसैनिक 40-40 वर्ष रक्ताचा थेंबन थेंब आठवत हातात भगवा घेत, भगवा याचा अर्थ भयमुक्त, गर्वमुक्त आणि वासनामुक्त असा राजकारणाचा झेंडा हाती घेतला होता, ज्यामध्ये बाळासाहेब 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा भाव व्यक्त करायचे। बाळासाहेब नेहमी म्हणायचे की मी सत्तेसाठी काम करत नाही, मी खुर्चीसाठी काम करत नाही, मी जनतेच्या हृदयामध्ये माझ्या पक्षाच्या स्थानासाठी काम करतो। तिथं मात्र मुख्यमंत्र्याच्या स्थानासाठी हा जो दुर्दैवी प्रवास झाला, शिवाजी पार्क ते गोविंद बाग या प्रवासामध्ये नुकसान झालं। आज 100 रुपए जो सिलेंडर के दाम कम किए हैं केंद्र सरकार ने, महिला दिन के दिन, उसको कैसे देखते हैं? विपक्ष कह रहा है कि जैसे जैसे हम आक्रामक हो रहे हैं वैसे वैसे सरकार, केंद्र सरकार पैसे कम कर रही है। और आक्रामक होने की बात करो भाई, उनको बोला इतना आक्रामक हो जाओ कि 100 रुपए नहीं फुकड़ में सरकार दे। कोई ये कैसी हरकतें हैं, मुझे समझ में नहीं आता। हम आक्रामक हुए करके रेट कम हुए, तो जाके कर्नाटक में आक्रामक हो जाओ ना, वहां पे भी तो पेट्रोल का 30 रुपए टैक्स लिया जाता है, वहां आक्रामक हो जाओ भैया। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।